नमस्कार मित्रांनो, नवीन उन्हाळी पर्यटन विशेष माहितीपर व्हिडिओमध्ये मी चेतन शेळके तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो। या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील पानशेत धरणाच्या पात्रामधील वर्षातील फक्त 1 महिनाच पूर्णपणे पाण्याबाहेर असणाऱ्या शिवकालीन श्री शिरकाई देवी मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूयात शिवकालीन श्री शिरकाई देवी मंदिर। तर शिवकालीन श्री शिरकाई देवी मंदिर हे पुणे शहरापासून साधारण 2 तासांचा प्रवास केल्यानंतर सुमारे 65 किलोमीटर अंतरावर राजगड तालुक्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या शिरकोली या गावामध्ये पानशेत जलाशयाच्या मध्यभागी आहे। पुण्याहून खडकवासला, डोंजेगाव फाटा, खानापूर, मलखेड, पुराण खुर्द गावातून पानशेत बॅकवॉटरच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने शिरकोली गावापर्यंत पोहोचता येते। पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मोसे खोऱ्यात पानशेत धरण बांधण्यात आले व या धरणाच्या जलाशयामध्ये असलेली काही गावे आणि जुन्या ऐतिहासिक वास्तू धरणातील पाण्यात कायमच्या बुडाल्या। यापैकीच एक पानशेत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेल्या शिरकोली गावामधील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन श्री शिरकाई देवीचे मंदिर। शिरकोली गावच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डावीकडे गावात बांधलेले नवीन मंदिर आहे आणि उजवीकडे गावातून बांबूंच्या वनातून खाली जाणाऱ्या दगडी पायवाटेने गेल्यावर धरणातील जुन्या मूळ मंदिराच्या जवळ जाता येते। खालती आल्यानंतर समोर दिसणारे मंदिराचे सुबक दगडी बांधकाम आणि रेखीव असा कळस पाहताना मन अगदी प्रसन्न होते। त्यात आजूबाजूला असलेला सुंदर, स्वच्छ व शांत असा निसर्ग आणखीनच भर घालतो। धरणातील ह्या मंदिराच्या परिसरात जुन्या काळातील छोट्या मंदिरांच्या प्रतिकृती, दगडी मूर्त्या, समाधीचे अवशेष आणि विरगळ आढळून येतात। तसेच मंदिराच्या उजव्या बाजूस पूर्वीचा बगाडाचा खांब आहे। मंदिराप्रमाणेच गेली कित्येक वर्ष धरणातील पाण्यामध्ये हा खांब आपले अस्तित्व टिकवून आहे। 1957 मध्ये पानशेत धरण बांधताना हे मूळ शिवकालीन मंदिर आणि जुन्या वास्तू धरणाच्या पाण्यामध्ये बुडाल्या। उन्हाळ्यात जेव्हा धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी होते तेव्हाच, विशेषतः मे महिन्याच्या शेवटी किंवा पावसाळ्यापूर्वी, हे पाण्याखाली गेलेले जुने प्राचीन मंदिर पूर्णतः पाण्याबाहेर येते। वर्षातील जवळपास 8 ते 10 महिने हे जुने दगडी मंदिर धरणाच्या पाण्यात संपूर्णतः बुडालेले असते। फक्त मंदिराच्या शिखराचा आणि कळसाचा काही भाग पाण्याच्या वरती असतो। बाकी मंदिराचा खालचा भाग हा पाण्याखाली बुडालेला पाहायला मिळतो। हे प्रसिद्ध ठिकाण चारही बाजूंनी निसर्गरम्य डोंगर रांगा आणि पानशेतच्या अथांग बॅकवॉटरने वेढलेले असल्याने हे प्राचीन मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। म्हणूनच ह्या ऐतिहासिक अशा मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी येथे पर्यटक आवर्जून गर्दी करतात। शिवकालीन असलेल्या या मंदिराचा 1652च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंनी जीर्णोद्धार केला होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असत आणि शिवरायांच्या काळात या मंदिरातील दिवाबत्तीचा व उत्सवाचा खर्च थेट किल्ले राजगडावरून केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती देवता म्हणून शिरकाई देवी ही अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या शिरकाई देवीला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे। ही शिरकाई देवी सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या मोसे खोऱ्यातील मावळ्यांची कुलदैवत आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला किल्ले रायगड आणि डाव्या बाजूला किल्ले राजगड व किल्ले तोरणा हे महत्त्वपूर्ण किल्ले पाहायला मिळतात। देवीचे जुने मूळ मंदिर धरणाच्या पाण्यात गेल्यामुळे येथील ग्रामस्थांनी धरणाच्या किनाऱ्यावर उंच भागावरती शिरकाई देवीचे पक्के व मोठे मंदिर उभारले असून तिथे देवीच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केलेली आहे।
सभा मंडप आणि गर्भगृह अशी या नवीन मंदिराची एकूण रचना आहे. मंदिराच्या आजूबाजूला इतर देवी देवतांची मंदिरं आहेत. धरणाच्या पाण्यामधून जुन्या काळातल्या बऱ्याच विरगळ इथे जतन केलेल्या दिसतात. कित्येक वर्ष पाण्याखाली राहून सुद्धा या विरगळींनी आपले सौंदर्य अजूनही टिकवून ठेवले आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी देवीचा यात्रोत्सव असतो. या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हा यात्रोत्सव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे यात्रेच्या वेळी इथे असंख्य भाविकांची गर्दी असते. या दिवशी धरणातील जुन्या मंदिरातून देवीचा छबिना, पालखी मिरवणूक आणि भव्य अशी बगाड यात्रा पार पडते. एकूणच पाहायला गेले तर पुणे जिल्ह्यातला राजगड हा तालुका ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो. कारण याच तालुक्यातील राजगड ह्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळातील मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्याचे तोरण बांधून स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवले ते किल्ले राजगडावरूनच. या राजगड किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि ऐतिहासिक गावं पाहावयास मिळतात. याच ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेलं हे ऐतिहासिक शिरकोली गाव व या गावामधले प्रसिद्ध असलेले श्री शिरकाई देवीचे मंदिर. म्हणूनच मित्रांनो, ह्या उन्हाळ्यात तुम्हाला जर का एखाद्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक अशा ठिकाणी उन्हाळी पर्यटनाला जायचे असेल तर ऐतिहासिक शिरकोली गावातील पानशेत धरणामध्ये बुडालेल्या या शिवकालीन श्री शिरकाई देवीच्या मंदिरास एकदा प्रत्यक्ष जरूर भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज भेटतील. मित्रांनो, ह्या उन्हाळी पर्यटन विशेष 4 व्हिडिओजमधून आपण धरणातील पाण्यात बुडालेल्या कांबरेश्वर मंदिर, जुने आंबेगाव गावठाण व जैन मंदिर, पळसनाथ मंदिर आणि शिरकाई देवी मंदिर या 4 पुरातन मंदिरांची माहिती जाणून घेतली. यामध्ये अजून एका मंदिराचा समावेश होतो. ते मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या पवना धरणाच्या बॅकवॉटरमधील वर्षातील 3 ते 4 महिनेच दर्शन होणारे प्राचीन श्री वागेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे. तो पाहण्यासाठी आय बटनावर क्लिक करून पहा. तेव्हा चला तर मग मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात पुढील नवीन एका माहितीपर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.